नमस्कार, मी मेघना घाग. इव्हनिंग पल्स मध्ये आपलं स्वागत. आणि स्वारगेट बस अत्याचार प्रकरणी या क्षणाची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा कोर्टात जबाब नोंदवण्यात आलेला आहे. तर घटनेच्या वेळी काय घडलं याचा सविस्तर जबाब आता पीडितेचा नोंदवण्यात आलाय. तर तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे पीडितेने जबाबात सविस्तरपणे सांगितलंय. या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याचा नुकताच पोलिसांनी जबाब नोंदवल्याचं कळतंय. तसेच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली होती. तर तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी 28 फेब्रुवारीला मध्यरात्री अटक केली. गाडेला न्यायालयाने 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तर पोलीस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदवण्यात आला होता. आता पीडितेचे जबाब देखील कोर्टात नोंदवण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.